यानंतर आपण थेट जाऊयात हिंगोलीत, कारण तिथल्या पहिनी गावात चक्रीवादळानं अक्षरशः थैमान घातलंय। अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तब्बल 70 ते 80 घरांवरील पत्रे उडून गेलेत आणि यामुळे गावकऱ्यांचा संसार उघड्यावर आलाय। घरात ठेवलेला शेतमाल आणि धान्य हे पूर्णपणे भिजून गेलंय। वीज खांबही कोसळल्यानं गाव अंधारात आहे। हिंगोलीच्या पहिली गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे आणि या चक्रीवादळामुळं एका कुटुंबाचं आर्थिक उन्नतीचं जे साधन आहे ते एका विहिरीमध्ये उडून पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं या ठिकाणी सलूनचं दुकान होतं, जे सलूनचं दुकान थेट एका विहिरीमध्ये येऊन पडलेलं आहे आणि त्यामुळे या चक्रीवादळाची दाहकता जी आहे ती पुढे आलेली आहे। सर वारं सुटलं आणि दुकान विहिरीमध्ये पडलं। कशाचं दुकान होतं? कटिंगचं होतं सर, सलून। आता कसं? आता तुम्हाला जे भरपाई द्यायची सर तुम्ही देऊ शकता। बरं,